पुस्तकाचं नाव आहे वंगचित्रे, पु ल देशपांडे, पान क्रमांक 24. बोलपूर स्टेशनात आम्हाला उतरून घ्यायला सलीलची इतर कुटुंबीय मंडळीही आलेली होती. चारी बाजूनी बंगाली भाषेचा वर्षाव होत होता. मनात विचार आला की ही भाषा विद्यापीठात जाऊन शिकण्याऐवजी 3 महिने या फलाटावरच मुक्काम ठोकावा आणि श्रवणभक्तीनं ही भाषा वश करून घ्यावी. फलाट, बाजार, नाटकाची थिएटरं, हॉटेलं, सलून्स, भाषा शिकायच्या या खऱ्या शाळा. पुस्तकी भाषा रक्तामध्ये मिसळत नाही. पुस्तकातून शिकलेला माणूस हॉटेलात गेल्यावर आपल्या उपहारगृहात उष्ण खाद्यपदार्थ कोणते आहेत असलं काहीतरी विचारील. गरम काय हे त्याला सुचणार नाही. भाषा गर्दीचे धक्केबुक्के खात शिकायला हवी. एरवी जरा सरकून घ्या ह्याचं बंगाली स्वरूप कसं कळणार? त्यासाठी धक्केच खाल्ले पाहिजेत आणि जमल्यास दिलेही पाहिजेत. इथे तर या लोकांनी माझा VIP करून टाकला होता. विशेषतः कला, साहित्य यासारख्या क्षेत्रातल्या माणसाला मारण्याचा सोपा उपाय म्हणजे त्याची उत्सव मूर्ती करून टाकणे हाच होय. आयुष्याच्या सुरुवातीला गुदगुल्या करणाऱ्या या पालख्या, मिरवणुका, जयनात, पुष्पवृष्टी पुढे अस्वलीच्या गुदगुल्यांसारखे प्राण कासावीस करून टाकतात. ही प्रेमाची सक्ती भयंकर आहे, उपेक्षेपेक्षाही भयंकर. कलावंताच्या मार्गातल्या काट्यांनी तो रक्तबंबाळ होत असेल, पण फुलांच्या पाकळ्या त्याला पांगळा करून टाकतात. यश आणि अपयश या दोन्ही शब्दांना तसं पाहिलं तर किती मर्यादित अर्थ आहेत. बोलपूर स्टेशनात माझं स्वागत करणारे हे 2 विद्यार्थी प्रतिनिधी, प्रियव्रत आणि अनुराधा. मी लिहिलेली एक ओळही त्यांनी वाचली नव्हती. माझं नाटकही पाहिलं नव्हतं. त्यांच्या जीवनात मी कसलाही तरंगही उठवलेला नव्हता. मी त्यांना विचारलं, तुम्ही हा इतका सुंदर हार कशासाठी घातलात? तुम्ही आमच्या विद्यापीठात आल्याचा आनंद व्यक्त करायला. माझ्या येण्यानं तुम्हाला आनंद असा कसा काय झाला? माझा हा प्रश्न त्या दोन्ही विद्यार्थ्यांनी हसून ऑप्शनमध्ये टाकून दिला. मग मीच त्यांना एक किंवा चा प्रश्न टाकला. तुमच्यासारखाच एक विद्यार्थी म्हणून मी इथे आलेलो आहे. तुम्ही मला यापुढे तुमच्यातलाच एक म्हणून स्वीकाराल का? की प्रतिष्ठित पाहुणा म्हणून नमस्कारावरच भागवाल? अहो छे छे, आपल्याला हवी ती मदत आम्ही करू, ती मुलगी अनुराधा म्हणाली. ही पोरगी मोठी चुणचुणीत होती. प्रियव्रत मात्र भरपूर दाढी वगैरे राखणारा जरा गंभीर तरुण होता. अनुराधा सामान्य बंगाली मुलीसारखी लाजरीबुजरी नव्हती, धीट होती. इंग्रजीही सफाईनं बोलत होती. यापूर्वी आपण शांतिनिकेतनात आला होतात का? अनुराधेने विचारलं. हो. केव्हा? जवळजवळ 15 वर्षापूर्वी. 15 वर्षापूर्वी त्या बोलपूर स्टेशनावर मी आणि माझी पत्नी अशाच एका संध्याकाळी उतरलेलो होतो. रवींद्रांच्या श्रीनिकेतन, शांतिनिकेतन सारखी एखादी संस्था महाराष्ट्रात उभी करावी असा एक वेडा विचार त्यावेळी आमच्या डोक्यात होता. मेकेरेंको नावाचा एक रशियन शिक्षण तज्ज्ञ त्यांनी लिहिलेलं रोड टू लाईफ नावाचं सुंदर पुस्तक वाचलेलं होतं. एका उजाड माळावर गुन्हेगार पोरांची वसाहत उभी करून त्या ठिकाणी त्यानं जीवनावर अपरंपार प्रेम करणारा एक नवा समाज कसा निर्माण केला त्याची ती कहाणी होती. एखाद्या माळावर आपणही असं विश्व उभारावं असं वेळ डोक्यानं घेतलेलं होतं. मद्रास, बिहार, गुजरात अशा निरनिराळ्या प्रांतातून आम्ही दोघंही हिंडत होतो. अशा या भ्रमंतीत शांतिनिकेतनात आलो होतो, पण पावसामुळे फारसं कुठे हिंडता आलेलं नव्हतं आणि काही पाहताही आलेलं नव्हतं. किंबहुना तिथून आम्ही अतिशय निराश होऊन परतलेलो होतो. पुढे तशी ती संस्था उभारण्याचं आमचं ते स्वप्न भंगलं. शिक्षण संस्था ही ज्ञानाची केंद्र न राहता राजकीय सत्ता टिकवण्यासाठी लागणारी आणि मतं गोळायला मदत करणारे राजकीय दलाल केंद्र पोषण्याची झालेली आहेत की काय असं ज्ञान मला 15 वर्षापूर्वीच मिळालेलं होतं. फार मोठी निराशा पदरात घेऊन काही काळ काढावा लागला होता. बोलपूर स्टेशनातून आता शांतिनिकेतनाकडे जाणाऱ्या त्या सरळसोट रस्त्यानं विश्वभारतीच्या मोटारीतून निघालो आणि क्षणभर ती मोटार, ते स्वागत सगळं विसरून गेलो आणि 15 वर्षापूर्वीचं ते वेड आठवलं. ती निराशा आठवली. नियतीनं बदलायला लावलेल्या रुळांचीही मौज वाटत होती. 15 वर्षात बोलपूरही बदललं होतं. पूर्वी इतक्या इमारती दिसत नव्हत्या. एका खेड्यात शिरल्यासारखं वाटत होतं. वीजही नसावी. बोलपूरसारखा मीही बदललेलो असेन कदाचित. मला एकच समाधान होतं की गेल्या 15 वर्षात सुखदुःखांचे अनेक कटुगोड अनुभव घेऊनही त्यावेळी जसा मी इथे एक स्वप्न घेऊन आलो होतो तसाच आताही एक निराळं स्वप्न घेऊन आलो होतो. ते स्वप्न भंगल्याच्या पापाचा धनी मी नव्हतो. हे स्वप्न मात्र जिद्दीनं सत्यात आणीन अशी ईर्ष्या घेऊन येत होतो. कारण ह्या अपयशाचा धनी मात्र मी एकटाच ठरणार होतो. ठरवलेली गोष्ट मी करू शकेन की नाही याची मला परीक्षा घ्यायची होती. विद्यार्थीही मीच होतो आणि परीक्षकही मीच. दुसऱ्या कुणीही हा धोंडा माझ्या डोक्यावर दिलेला नव्हता. गाडी चाललेली होती.
भुवन डांगा नावाच्या छोट्याशा खेड्याजवळ रस्त्याला फाटा फुटतो. एक रस्ता थेट शांतिनिकेतनाकडे जातो आणि दुसरा पूर्वपल्लीकडे. गाडी पूर्वपल्लीच्या दिशेनं निघाली. शांतिनिकेतनातल्या या निरनिराळ्या पेठांना गुरुदेवांनी काय सुंदर नावं दिली आहेत. पूर्वपल्ली, गुरुपल्ली, सेवापल्ली, रतनपल्ली. पूर्वपल्ली जवळ आली. डाव्या बाजूच्या विस्तीर्ण क्रीडांगणापलीकडे शांतिनिकेतनातले उंच उंच वृक्ष दिसायला लागले. 15 वर्षापूर्वी चौफेर माळ होते आणि मध्येच हे तपोवन होतं. आता चारही बाजूला सुंदर छोटे छोटे बंगले आले. टुमदार त्यांचे बगीचे आले. रस्त्याकाठची झाडंही वाढायला लागली आहेत. अत्याधुनिक पद्धतीने बांधलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या भल्या मोठ्या इमारती आणि त्या वसतिगृहामध्ये वृक्षराजीमध्ये दडलेल्या शांतिनिकेतनाकडे हँगरवरच्या सुटानं आजोबांच्या खुंटीवरच्या जुन्या थाबळीकडे पाहावं तशा आयटीनं पाहता आहेत असं मला वाटलं. विश्वभारतीनं पाहुण्यांसाठी बांधलेल्या इंटरनॅशनल गेस्ट हाऊस पुढे येऊन मोटार थांबली. विश्वभारती, शांतिनिकेतन किंवा रवींद्रनाथ टागोर यापैकी कुठल्याही नावानं मनात उभ्या राहणाऱ्या चित्राशी या गेस्ट हाऊसचं व्यक्तिमत्व अजिबात जुळत नाही. सरकारात वेठबिगारी करणाऱ्या कुठल्या तरी PWDच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियराचा निस्सत्व कलाहीन हात या इमारतीवरून फिरल्याचं पहिल्या दर्शनातच माझ्या ध्यानात आलं. तशी इमारत लांब रुंद आहे, ज्याला सोयी म्हणतात त्याही ठीक आहेत, पण फरलांग दीड फरलांगाच्या अंतरावर असलेल्या तपोवनाशी आपला संबंध नाही असं सांगत ही इमारत आणि ती वसतिगृह उभी आहेत. एका वाचनालयाची आणि दुसरी त्याहूनही भव्य अशी एक इमारत आहे. किंबहुना विश्वभारतीतली ही सगळ्यात मोठी इमारत आहे. तिला ॲडमिनिस्ट्रेशन ब्लॉक म्हणतात. इथे कारकुनी कारवायातून कागदबाजी चालते आणि उत्साहाला लाल फितीनं अगदी मोठ्याने असं करकचून आवळलं जातं. विश्वभारतीचा कारभार आपल्यामुळेच चालला आहे असं मानणाऱ्यांचं हे कार्यक्षेत्र. कवी, कलावंत, साहित्यकार, शिल्पी, ज्ञानोपासक यांच्या नाकावर टिचून ही इमारत उभी आहे. इंटरनॅशनल गेस्ट हाऊसमधल्या वरच्या मजल्यावरच्या एका खोलीचा मी ताबा घेतला. खोलीच्या समोर मुंबईच्या चाळीसारखी एक सरळसोट गॅलरी होती. मागल्या बाजूला छानसा व्हरांडा. पुढल्या गॅलरीतून समोरचं विस्तीर्ण क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणापलीकडली भुवन डांग्यातली ती वृक्षराजी दिसत होती. मागल्या बाजूला मैदान. मैदानाच्या धारेला उंच उंच वृक्ष, टुमदार घरं दिसत होती. क्षितिज रेषेवरही वृक्षांच्या ओळी. दूरवर वनरायात दडलेल्या सावताळांच्या वस्त्या. त्या सावळ्या रुखावळीतून रस्त्यांची साक्ष पटवणारा तो धूर. महाराष्ट्राच्या क्षितिज पटावर बहुधा डोंगराचा कशिदा असतो. इथे कुठल्याच दिशेला मला डोंगर दिसत नव्हता, पण जमिनीला धूप लागून झालेल्या दऱ्या मात्र होत्या. त्यांना खोवाय म्हणतात, खोवाय. मोकळ्या मैदानामुळे सतत असे भिन्नाट वारे होते. मधूनच खुरटलेली बोरवनं, माळांच्या बाजूला ताडाची झाडं, शिंदीची झाडं हारीनं उभी, शिवाय आम्रवृक्ष, शालवृक्ष, पलाश, कांचन, गुलमोहर, आवळा, अमलताश, मधूनच एखादा पिंपळ असे वनराज्यातले मातब्बर वृक्ष, शिवाय इतर अनेक छोटे छोटे मानकरी, वेलीबिलीसारख्या सख्या, दासी वगैरे वगैरे. चतुर्थीच्या आदल्या दिवशी बाजारातून आणलेला गणपती कुठेतरी तात्पुरता बसून सार्वजनिक गणेशोत्सवाच्या संयुक्त कार्यवाहांनी आपापल्या घरी निघून जावं, तसे ते अनुराधा आणि प्रियव्रत त्या खोलीमध्ये मला सोडून निघून गेले. सलील स्टेशनवरून परस्पर आपल्या घरी गेला होता. मी त्या खोलीत आता अखंड एकटा उरलेलो होतो. आयुष्यात बंगाली शिकणं हा प्रसंग जसा नवा होता, तसाच स्वतःची खोली लावणं हाही नवाच. खोली लावणं, लिहिण्याचं टेबल लावणं वगैरे बाबतीतलं माझं औदासिन्य फार वरच्या दर्जाच्या आध्यात्मिक पातळीवरचं आहे. माझ्या टेबलांवर चहाचा कप, शेंगदाण्याची वाटी, सिगरेटची पाकिटं, दासबोध, ॲशट्रे, दौत, पेन, डिक्शनऱ्या, पोस्टातून आलेली आणि जायची पत्र, लिहायचे कोरे कागद, मासिकं, घड्याळा अगदी म्हणजे गुण्या गोविंदानं एकत्र नांदत असतात. लिहायला बसताना टेबलावर कोऱ्या कागदासाठी मोकळी जागा तयार करणं हा माझा नित्याचा कार्यक्रम. निसर्गाला पोकळी मानवत नाही म्हणतात. माझ्या टेबलांनाही मोकळं राहणं मानवत नाही. मुंबईत रिकाम्या प्लॉटवर जशी हाहा म्हणता झोपडपट्टी तयार होते, तशा माझ्या टेबलावर नाना प्रकारच्या विसंवादी वस्तू वस्तीला येतात. कुठलीही वस्तू मला शोधल्याशिवाय नेमकी सापडतच नाही. माझ्या दिवसाची सुरुवात चष्मा शोधण्यापासून होते, तरी बरं अजून तोंडात कवळी बसलेली नाही, नाहीतर डोळ्याबरोबर दातही शोधत त्याला उठायला लागलं असतं. माझ्या गैरहजेरीत माझी खोली लावली जाते, त्यामुळे पुढले 3 महिने ही खोली लावणं वगैरे काम मलाच करावं लागणार. साबण कधी संपतो याचा अंदाज घेऊन नवी वडी आणावी लागणार. धोब्याच्या कपड्यांचा हिशोब मांडावा लागणार. थोडक्यात म्हणजे स्वावलंबन नावाच्या रोगाची लस टोचून घ्यावी लागणार आणि व्यवस्थितपणा नावाच्या कंटाळवाण्या गोष्टीची सवय जळवावी लागणार. या विचारांनी माझं मन जरा क्षणभर बेचैन झालं.
त्या खोलीत लिहिण्याचं टेबल होतं, 2 कॉट्स होत्या. एका कॉटला खेटून ड्रेसिंग टेबल होतं, आरसाही होता. त्याच्यापुढे उभं राहिलं की फक्त माझं धड दिसत असे. शीर चौकटीच्या वर जायचं. समोर बसण्या इतकी जागा नव्हती कारण तिथेच बॅगा वगैरे ठेवायची घडवणची होती. खोलीला जोडून स्नानगृह. दुर्दैवानं तिथे पाश्चात्य पद्धतीचा शौचकूप असल्या गोष्टीचा मला भयंकर तिटकारा आहे. परंतु गेस्ट हाऊस इंटरनॅशनल पडल्यामुळे देशी कोठ्यांपेक्षा विदेशी कोठे साफ राहायची इथे अधिक काळजी घेणं प्राप्त असावं. मी त्या अडचणीमुळे अगदी चिंतेत पडलो. तेवढ्यात खोलीचं दार वाजलं. दार उघडून पाहतो तो स्वतः शांतीदेव घोष दारामध्ये उभे. त्यांच्याबरोबर अतिशय गोड चेहऱ्याचा सडपातळ बांध्याचा 12-13 वर्षाचा एक गोड मुलगा होता. मला डेव्हिड कॉपरफिल्ड सिनेमातल्या फ्रेडी बार्थलोम्यूची आठवण झाली. त्या मुलानं माझ्या पायाला हात लावून मला बंगाली प्रणाम केला. हा माझा पुतण्या कुकुल, शांतीदेव म्हणाले. कुकुल हे त्या मुलाचं डाकनाम. त्याचं पाळण्यातलं नाव शमीक हे मला नंतर कळलं. हा कवी आहे का बरं का, सलील म्हणाला. शांतीदेव घोषांची आणि माझी दिल्लीमध्ये असताना ओळख झाली होती. रवींद्र जन्मशताब्दी महोत्सवाच्या वेळी रवींद्र संगीताचे कार्यक्रम बसवायला ते काही काळ आकाशवाणीत आलेले होते. रवींद्र संगीताचे धडे खुद्द गुरुदेवांकडून घेण्याचं भाग्य त्यांना लाभलं आहे. स्वतः ते रवींद्र संगीत गातात. एवढंच नव्हे तर रवींद्र संगीताचे भाष्यकार म्हणून बंगालात त्यांना मान आहे. नृत्य नाटिकांच्या अभ्यासासाठी गुरुदेवांनी त्यांना जावा, बाली वगैरे देशामध्ये पाठवलं होतं. केरळात राहून त्यांनीही कथकलीचाही अभ्यास केला होता. घोष घराण्याचा आणि गुरुदेवांचा जुना ऋणानुबंध. त्यांचे वडील स्वर्गीय कालीमोहन घोष हे गुरुदेवांच्या श्रीनिकेतनातल्या कृषी आणि ग्रामसुधारणा कार्यातले उजवे हात. उत्तम शेतीनं पृथ्वी सस्यश्यामला झाल्याखेरीज देश क्षोभरहित होणार नाही. देश टेबलावरच्या ठरावांनी सुधारत नसतो. भारताच्या रक्तपेशी त्याच्या खेड्यामध्ये आहेत. ही तत्त्व गुरुदेवांनी महात्मा गांधींच्या उदयाच्या कितीतरी वर्ष आधी सांगितलेली होती. खुद्द रवींद्रांचे तारुण्य शेतकऱ्यांच्या बरोबरीनं गेलं होतं. त्यांचं निसर्गप्रेम पुस्तकातून आलेलं नव्हतं. जमीनदारीच्या खेड्यात वडिलांच्या आज्ञेनुसार तिथला कारभार पाहण्यासाठी त्यांना राहावं लागलं होतं. देहधारणेला कृषी आणि मनोविकासाला कला या जोडीनं वाढल्या पाहिजेत या त्यांच्या विचारांचा मुख्य आधार होता. शांतीबापूंच्या वयाची 60 नुकतीच उलटली. अजूनही संगीत भवनात ते अध्यापन करतात. रवींद्रांची शेकडो गीतं त्यांच्या सुरांच्या बारीकसारीक खाचाखोचांसकट त्यांना मुखोद्गत आहेत. रवींद्रांचं प्रत्येक गीत हे ठरलेल्या चालीशी निबद्ध आहे. त्यात स्वरांच्या व्यक्तिगत विलासाला फारशी मुभा नाही. सामवेदी ब्राह्मणांना जशी स्वतःची चाल लावायला मुभा नाही, तशीच रवींद्रांच्या गीतांना इतरांना चाली लावायची किंवा हरकती मुरक्या घालून वगैरे वाढवायची मुभा नाही. शांतीदेव हे पथ्य अत्यंत कटाक्षानं पाळतात. मात्र अभिजात संगीताबाबत त्यांची भूमिका आजही एखाद्या विद्यार्थ्यासारखी आहे. अस्सल भारतीय वर्णाचे शांतीदा रुंद हाडपेराचे चांगले उंच आहेत. कोल्हापुरी फेटा बांधला किंवा तिरकी फरकॅप वगैरे घातली तर सरदार निंबाळकर किंवा घोरपडे सरकार म्हणून कोल्हापुरात सहज खपून जातील. आपल्या पुतण्याला त्यांनी कविता म्हणायला सांगितलं. मग कुकुलनं एक स्वरचित भादू गान म्हटलं. भादू हा भादव्यात येणारा आपल्या वासुदेवासारखा लोकगीतं गाणारा भटक्या असतो. चित्रविचित्र पोशाख करून रात्रीच्या वेळी गाणी गात दारोदारी नाचून भिक्षा गोळा करतो. कुकुलनं विज्ञान युगातलं भादुगान रचलं होतं. त्यानं टाळी वाजवून ताल धरला आणि माझ्या खोलीत भादुगान सुरू झालं. जादूगाराचं रोपटं जसं क्षणात रंगीबेरंगी फुलांनी डवरून येतं, तसा हा लाजरा बुजरा वाटणारा पोरगा शब्द तालसुरांनी कसा फुलून आला. जुन्या काळच्या शकून सांगत हिंडणाऱ्या भादूंना विज्ञान युगातल्या या नव्या भादू बालकवीचं आव्हान होतं. अरे अरे भादू, तुझ्या त्या चंद्रावर माणूस जाऊन पोहोचला आहेस कुठे तू? बघ माझ्या खोलीत टेलिव्हिजन आला. दुनियेची वार्ता सचित्र हालती बोलती होऊन माझ्या खोलीत आली. अरे भादू, आहेस कुठे तू? पहा पहा, नव्या दुनियेकडे पहा. अशा काहीशा अर्थाचं ते गीत. कुकुलचा तो मुक्त आवेश, विज्ञानावरचा ह्या बालकवीचा शब्दाशब्दातून उफाळणारा विश्वास आणि नाचामध्ये रंगलेली त्याची ती देखणी बालमूर्ती पाहिली आणि मनामध्ये म्हटलं, आता मी खऱ्या अर्थानं गुरुदेवांच्या सृष्टीमध्ये शिरलो. प्राचीन काळी तपोवनातल्या शुकसारिका म्हणे सामवेदातल्या ऋचागात. शांतिनिकेतनातला एक 12 वर्षाचा कुमार नव्या युगाची ऋचा माझ्यासमोर गात होता. खिडकीबाहेर पाहिलं. वृक्षांचे किरीट मावळत्या सूर्यकिरणांनी उजळलेले होते. संध्याकाळचे फार तर 5:30 वाजलेले असतील. पूर्वदेशींच्या सूर्याला उगवायचीही घाई आणि मावळायचीही.
पौष मासातल्या संध्यासमयी आकाशातला रवी मावळत होता, पण खाली रवींद्रांच्या राज्यात मात्र एका बालकवीची स्वरकिरणं खोली उजळून टाकीत होती. महाप्रभू चैतन्य, चंडीदास यांच्या राधाकृष्ण प्रेमाच्या युगातून वंगदेश रवींद्रांनी पूर्व पश्चिम संस्कृतीच्या संगमाच्या युगामध्ये आणला होता. आता विज्ञानानं मानवाला अष्टदिशांच्या पलीकडली नवी ओढ लावली. त्या विक्रमाची जयगीतं गाणारा एक बालकवी पहिल्याच दिवशी मला शांतिनिकेतनाच्या उंबरठ्यावर भेटावा हा योगही अपूर्व होता. आज रात्रीचं जेवण आमच्या घरी तासाभरात मी तुम्हाला न्यायला येतो, असं सांगून शांतीदास, सलील वगैरेंनी माझा निरोप घेतला. बाहेर दिवे लुकलुकायला लागलेले होते. रस्त्यातून सावताळ स्त्रियांची टोळी झुळझुळत्या सुरात मला अगम्य असलेल्या भाषेतलं गीत गात निघालेली होती. सावताळांना गाणं, फुलं, मद्य याखेरीज जगताच येणार नाही. रस्त्यातून दोघी दोघींची रांग धरून या वनकन्या सदैव गात गातच जातात. त्या तालात शरीराला हलकासा झोका देतात. त्यांच्या गीताला सावताळ तरुण बासरीची साथ देतात. चमत्कारिक पण जादूनं भालून गेल्यासारख्या त्या सुरावटी. परवा आयुष्याचे सारे बंध सुटल्यासारखा निर्मम होऊन मी हे सारं पाहत आणि ऐकत होतो. स्टेशनावर मिळालेल्या हारातल्या फुलांच्या सुगंधानं खोली पूर्ण भरलेली होती. लोकविलक्षण अनुभूती. आयुष्यात आजवर तरी मी कुठल्याही साधू संन्याशाच्या किंवा आध्यात्मिक बुवाच्या मागून गेलो नाही. कुठल्याही साधूबाबाची तस्वीर माझ्या घरामध्ये आणली नाही की कोणी मला कधी चिमूटभर उदी काढून दिली नाही आणि अंगठीही नाही. मी कधी गुरुमंत्राच्या शोधात गेलो नाही. नाक दाबून ध्यानधारणाही केली नाही. कुठल्याही पंथाची दीक्षा घेतली नाही. पण त्या दिवशी संध्याकाळी मात्र पौषातल्या त्या शीतल वाऱ्यानं, सावताळ पोरींच्या गायनानं, त्या सावताळ तरुणाच्या बासरीनं आणि हळूहळू अंधारात अंतर्धान पावणाऱ्या त्या वातावरणानं मला एका निर्वचनीय आनंदाची दीक्षा दिल्यासारखं केलं हे निश्चित. या क्षणी देखील त्या घटकेच्या स्मरणानं माझी अवस्था वेगळीच होते. पुढले 3 महिने मी ज्या आनंदात काढले तो कदाचित त्या क्षणी माझ्या मर्मबंधात साठून राहिलेल्या त्या आनंदाच्या अर्काचाच परिणाम असेल. भान हरपल्यासारखा त्या खोलीत एका कॉटवर हळूहळू उतरत येणारा अंधार अंगाभोवती लपेटून कितीतरी वेळ मी पडलेलो होतो. काही वेळाने सलीलची हाक ऐकू आली, देशपांडेजी. मी स्नान बिन करून तयार झालो आणि सलील आणि लेबुदाच्या बरोबर शांतिनिकेतनाच्या दिशेने निघालो. थंडी चांगलीच होती. संध्याकाळचे पुरते 7ही वाजलेले नव्हते. अंधार गुडूप होता. रस्त्यातले दिवे विजेचे असूनही मिणमिणत होते. इथल्या विजेला लो ब्लड प्रेशरसारखा विकार आहे. विजेच्या दाबात सारखाच चढ उतार वगैरे चालू असतो. फरलांगभर चालल्यावर शांतिनिकेतनचं आवार लागलं. इथल्या लोकांच्या तोंडी शांतिनिकेतनऐवजी आश्रम असा शब्द आहे. आश्रमीय वृक्ष अजूनही पानं बाळगून होते. पानगळ सुरू झाली नव्हती. आम्रकुंजाच्या अलीकडे दोन्ही बाजूला झोपड्यांसारखी टुमदार घरं दिसत होती. झाडांच्या आश्रयाला येणाऱ्या ग्रामीण पांथस्थानी थंडीत डोक्यावरून घोंगडी ओढून बसावं तशी ही गवताची, घोड्याचा नाल उभ्या केल्यासारख्या आकाराची गवती छपरं, मातीनं स्वच्छ सावरलेली कुटीरं, छोटे छोटे झरोके बहुतेकच बंद होते. हवेत गारठाही होताच. आम्रकुंजापुढे सुंदर पटांगण, त्याला गौर प्रांगण म्हणतात. तिथेच एका छोट्या चर्चसारखी इमारत, हे सिंह सदन. त्याच्यावर एक मोठं घड्याळ, खाली चर्चसारखी मोठी घंटा, बाजूला सिमेंट कॉन्क्रीटच्या छत्र्या आणि समोर अर्धचंद्राकार चबुतरे. तेवढ्याच चर्चच्या घंटेसारखे तासाचे टोल झाले. छात्रछात्रींचे टोळकं आश्रमातल्या वस्तीस्थानाकडे परत चाललं. वाचनालयाची टुमदार इमारत ओलांडून पुढे आलो आणि उजव्या बाजूच्या वसतिगृहातून पाण्याच्या धारेसारखी निर्मळ अशी एक सुंदर लखेर ऐकू आली. क्या बात है. नकळत माझी दाद गेली. सलील म्हणाला, अहो हे विद्यार्थिनींचं वसतिगृह. आश्रमातल्या रहदारीच्या मुख्य रस्त्याला लागूनच हे विद्यार्थिनींचं वसतिगृह आहे. डाव्या बाजूला आणखी एक विस्तीर्ण क्रीडांगण. इतक्यात मोकळ्यावर विद्यार्थिनींचं वसतिगृह. मला रवींद्रनाथांच्या धैर्याचं कौतुक वाटलं. विद्यार्थिनींचं वसतिगृह म्हणजे चारी बाजूला उंच दगडी भिंती हव्यात, हातात दंडा घेतलेला पहारेकरी हवा, थोडक्यात म्हणजे तुरुंग आणि वेड्यांचं इस्पितळ यांच्या जोडीला शोभणारं स्थापत्य हवं. मुलींचं वसतिगृह म्हणजे शीलबंद पेट्या हव्यात आणि इथे तरुण छात्रछात्रींचे घोळके गप्पा मारीत उभे होतं. त्यांचं राहणं निराळं असलं तरी भोजन एकत्र. एकाच भोजनगृहात. वसतिगृहापुढे दगडी भिंतीऐवजी सुंदर वृक्ष आणि अंगणात रामकिंकर वैद्य या महान शिल्पकाराच्या हाताचं सुंदर दगडी शिल्प. काय हे अब्रह्मण्यम. पुण्यातल्या एका कॉलेजच्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या तोंडाशी पुरुषांना येथून जाण्याची सक्त मनाई आहे. या वाक्याचं भाषांतर ह्युमन बिईंग्ज नॉट अलाउड असं करून पाटी टांगलेली होती असं म्हणतात. एका ख्यातनाम गायिकेचं तिथल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी गाणं ठरवलं.
तर तबलजी बाप्या होता म्हणून प्रिन्सिपल साहेब त्याला आज सोडीनात. तबलजी असलं म्हणून काय झालं? पोरी बेताल झाल्या तर काय करायचं? आणि इथे मुक्त स्वरात कोणी विद्यार्थिनी कोकिळेसारखी छान गात होती. आणि कोकिळेचं गाणं जसं मुद्दाम थांबून कोणी ऐकत नाही, सहज कानी पडलेले सूर घेऊन पुढे जातो, तसं रस्त्यानं येणारे जाणारे आपल्या वाटेनं सहज येत जात होते. संपूर्ण निर्भय अंतःकरण असलं तरच गळ्यातून गाणं फुटतं. भयभीत माणूस दुसऱ्याचा खून करू शकेल पण मोकळेपणाने गाऊ शकणार नाही. त्या अज्ञात तरुणीच्या सुरांनी नकळत एक संदेश दिला, या आश्रमात मुली निर्भयपणाने वावरू शकतात. थोड्याच वेळात तालवाद्यावर टिपऱ्या कडाडायला लागल्या. नुपुरांचे झंकार ऐकायला येऊ लागले. त्या सुरेल वातावरणाशी नकळत माझ्या मनाची तार जुळली. आत तंबोरे सुरे झाले. तिथून पुढला रोजचा दिवस नवे सूर, नवी गीतं घेऊन आला. शांतिनिकेतनातले 3 महिने ही माझ्या आयुष्यातली एक रात्रंदिवस चाललेली सुरेल मैफिल झाली.